मित्रांनो, नमस्कार. आज आपण BA तृतीय वर्षाच्या साहित्य विचार या पत्रिकेतील एका नव्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. त्या प्रकरणाचं नाव आहे साहित्याचं प्रयोजन. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर गणेश शिंदे, श्री दत्त कला वाणिज्य महाविद्यालय, हदगाव, जिल्हा नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या BA तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमाचे वेगवेगळे व्हिडिओ आपण तयार करत आहोत. साहित्याचे स्वरूप पाहिल्यानंतर साहित्याचे प्रयोजन पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. साहित्याच्या स्वरूपामध्ये आपण साहित्य म्हणजे काय, काव्य म्हणजे काय याविषयी वेगवेगळ्या अभ्यासकांची मतं आपण पाहिली आणि साहित्याचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता या प्रकरणामध्ये साहित्याच्या प्रयोजनांचा विचार आपण करणार आहोत. त्या प्रकरणाचं नावच आहे साहित्याचे प्रयोजन किंवा साहित्याची प्रयोजने. साहित्याच्या प्रयोजनांचा विचार आपल्याला या ठिकाणी दोन भागात करावयाचा आहे. त्यामध्ये प्राचीनांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने आणि आधुनिकांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य किंवा प्राचीन किंवा आधुनिक असे वेगवेगळे शब्दप्रयोग यासाठी केलेले आहेत. वेगवेगळ्या पुस्तकांच्या मध्ये वेगवेगळी नावं तुम्हाला बघायला मिळतील. विद्यार्थी मित्र हो, प्रथमतः प्रयोजन म्हणजे काय याचा विचार आपल्याला करायचा आहे. प्रयोजन या शब्दाचा सरळ अर्थ असा आहे की हेतू, की लेखक का लिहितो, वाचक का वाचतो असा प्रश्न जेव्हा उपस्थित केला जातो तेव्हा त्या पाठीमागील हेतूंचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. कोणताही लेखक जेव्हा एखादी कलाकृती निर्माण करतो त्याच्या पाठीमागे काहीतरी हेतू असला पाहिजे, उद्देश असला पाहिजे किंवा उद्दिष्ट असलं पाहिजे. त्याशिवाय तो ती कलाकृती निर्माण करत नाही. प्रथमतः प्रयोजन आणि परिणाम या दोन शब्दांचाही अर्थ आपल्याला वेगवेगळा कसा आहे ते समजून घेतलं पाहिजे. प्रयोजनाचा विचार करत असताना प्रयोजन हे सहेतुक असतं, जाणीवपूर्वक केलेली ती कृती आहे. आणि परिणाम मात्र हा अजाणतेपणा, अप्रत्यक्षरित्या घडून येतो. खूप वेळेला करायला येत जातो आणि दुसरंच होतं तेव्हा तो परिणाम आहे. दैनंदिन व्यवहारातलं उदाहरणच घेऊन पाहायचं झालं तर आपल्याला जेवणाच्या संदर्भातलं घेईल, भोजनाच्या संदर्भातलं घेता येईल. माणसाला भूक लागली की त्या भूक क्षमवण्यासाठी किंवा ती भूक भागवण्यासाठी अन्न खावं लागतं, जेवण करावं लागतं. प्राचीन साहित्यशास्त्रामध्ये क्षुधा शांती असा शब्द वापरलेला आहे. आपण आपली भूक भागवण्यासाठी जेवण करत असतो. हे जेवणाचं प्रयोजन आहे, खाण्याचं प्रयोजन आहे. परंतु खूप वेळेला असं घडून येतं की थोडंसं काही कमी अधिक झालं तर पोट बिघडतं, पोट दुखतं. आता हे काही प्रयोजन नव्हतं. खात असताना काही असा विचार केला नव्हता की आपल्याला आता हे अन्न खायचं नंतर आपलं पोट दुखणार आहे. पोट दुखणे किंवा तब्येत बिघडणे हा त्याचा परिणाम आहे, अजाणतेपणे आलेला आहे.
प्रयोजन हे सहेतुक असतं आणि परिणाम हा निर्हेतुक असतो. लेखक आणि कवी जेव्हा एखादी कलाकृती निर्माण करत असतात तेव्हा त्यांच्या पाठीमागं, त्या निर्मितीच्या मागं काहीतरी प्रयोजन असलं पाहिजे, त्याशिवाय तो निर्माण कसा करणार. म्हणून प्रयोजनांचा विचार आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. हा प्रयोजनांचा विचार सुद्धा 2 पातळीवर होणार आहे. मग जी प्रयोजनं सांगितलेली आहेत ती प्रयोजनं नंबर 1 लेखकाची किती आहेत आणि वाचकाची किती आहेत. त्याला साहित्यशास्त्रामध्ये लेखकनिष्ठ प्रयोजन आणि वाचकनिष्ठ प्रयोजन, लेखक का लिहितो आणि वाचक का वाचतो याचा विचार यामध्ये केलेला दिसून येतो. आपण मागील काही तासापासून साहित्याचे स्वरूप पाहत असताना अनेक नावं आपल्या पुढे आलेली आहेत अभ्यासकांची. हा 2 भागामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. प्राचीन भारतीय साहित्यशास्त्राच्या अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने आणि आधुनिक अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने, असा 2 टप्प्यात हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्राचीनांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने याचा विचार करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे की साहित्य हे मानवी जीवनाशी निगडीत असलेलं, मानवी जीवनाची अनुभूती त्यामध्ये अभिव्यक्त झालेली असते. त्यामुळे त्या काळाच्या पार्श्वभूमीवर माणूस कसा जगतो, कसा वागतो याचं दर्शन त्यामध्ये येतं. काळ बदलतो, माणूस बदलतो, जगण्याच्या पद्धती बदलतात, साहजिकच साहित्यही बदलत जातं. प्राचीन काळामध्ये जी माणसांची जीवनशैली होती, ज्या पद्धतीने ही माणसं जगत होती, त्याचंच दर्शन साहित्यामध्ये होतं. म्हणून पूर्वीच्या काळी साहित्याची प्रयोजनं सांगत असताना काही अभ्यासकांनी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा प्रकारचा विचार केलेला आहे. भामहासारखा अभ्यासक साधारणतः 6व्या शतकामध्ये होऊन गेला, 6व्या-7व्या शतकामध्ये होऊन गेला असावा. यांनी लेखक का लिहितो, कवी का ग्रंथ निर्माण करतो याची प्रयोजनं सांगत असताना त्यांनी 4 प्रयोजनं सांगितली. त्याला चतुर्वर्ग असं म्हटलेलं आहे. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. लेखक का लिहितो? एखादा ग्रंथ निर्माण केल्याच्या नंतर त्याला काय मिळतं, तो कशासाठी लिहितो याचा विचार करत असताना मम्मटासारखा अभ्यासक सांगतो की त्याला ते 4 पुरुषार्थ मिळवायचे असतात, म्हणून तो लिहितो, म्हणून तो करतो. कारण त्या काळामध्ये हे 4 पुरुषार्थ माणसाच्या जीवनासाठी अत्यंत महत्वाचे मानले जात होते. तसं नाव बदलून आताही ते पुरुषार्थ महत्वाचे आहेतच. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म म्हणत असताना त्याची जी जगण्याची पद्धत आहे, त्या काळातल्या समाज व्यवस्थेनं ठरवून दिलेल्या मूल्यांप्रमाणे जगणं आणि स्वतःचा धर्म पाळणं. धर्मोधाराय धर्मासारखी व्याख्या धर्माच्या संदर्भातली येते. धर्म काही दंगे करण्यासाठी असत नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असे जरी ढोबळमानानं धर्म असले तरी धर्माची व्याख्या या पद्धतीची नाही. जगण्याची पद्धत, जगण्याची रीत, घालून दिलेले नीती नियम म्हणजे धर्म. शेतकरी आहे, शेती करणे हा त्याचा धर्म आहे. विद्यार्थी आहे, विद्यार्जन करणे आणि अभ्यास करणे, अध्ययन करणे हा त्याचा धर्म आहे.
शिक्षकाचा अध्यापन करणे, अभ्यास करणे हा धर्म आहे. जो तो आपापल्या पद्धतीनं स्वतःला लावून दिलेला धर्म जर पालन करत असेल तर नक्कीच त्याला या त्या समाज व्यवस्थेमध्ये मानाचं स्थान मिळतं. दुसरा अर्थ, जगण्यासाठी धन किंवा पैसा लागतो, त्याला त्याच्या जगण्यासाठी पाहिजे ती कमाई त्याने केली पाहिजे, जगण्याची व्यवस्था त्यांनी केली पाहिजे. आणि असं जर कोणी करत नसेल, एक पुरुषार्थ त्याने गमावला, त्यामुळे त्याला समाज व्यवस्थेमध्ये स्थान मिळत नाही. त्याला निकम्मा असं म्हटलं जातं, कामचुकार असं म्हटलं जातं. म्हणून त्या धर्माचं त्यानं पालन केलं की त्याला चांगले दिवस येतात. तिसरं आहे काम, प्रजोत्पादन, आपल्या वारसाची निर्मिती करणे. समाज व्यवस्थेनं घडवून दिलेल्या नियमाप्रमाणे ही भावना त्याने व्यक्त करून आपलं कुटुंब मोठं करणं, कुटुंबाचा परिपोष करणं, काम हा पुरुषार्थ आहे. हा नीट नाही जमला तर या समाज व्यवस्थेत त्याला स्थान नाही, निपुत्रिकांना स्थान नाही. स्त्री असो का पुरुष असो, दोघंही निपुत्रिक असले की त्यांना समाज व्यवस्था आजही चांगल्या नजरेनं बघत नाही, नावं ठेवते. एक पुरुषार्थ केलं, हे जर त्यानं नीट केलं, कुटुंब निर्माण केलं, कुटुंब जगवलं, तर त्याला समाजात मानाचं स्थान मिळतं. आणि चौथा पुरुषार्थ आहे मोक्ष. म्हणजे हे 3 पुरुषार्थ जर व्यवस्थित त्याने केले तर त्याला साहजिकच मोक्ष मिळतो. म्हणजे उत्तरार्धामध्ये मिळणारं जे जीवन आहे ते अत्यंत सुंदर पद्धतीने त्याला जगता येतं, त्यालाच मोक्ष असं म्हटलेलं आहे. म्हणून ही मोक्षाची जी भावना आहे, ही पुरुषार्थाची भावना आहे, ही अर्थार्जनाची जी भावना आहे, ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये माणसानं व्यवस्थित पाळणं म्हणजे पुरुषार्थ. आणि हे 4 पुरुषार्थ साहित्य निर्मितीनं, काव्य निर्मितीनं मिळतात. म्हणून लेखक काव्य निर्माण करतो. आणि निर्माण केलेले हे ग्रंथ ज्ञानार्जनासाठी, आराधनेसाठी वाचणारा वाचक, त्यामुळे त्याला मोक्ष मिळतो. अशा प्रकारचा विचार मम्मटाने हे 4 पुरुषार्थ सांगत असताना केल्याचं आपल्याला दिसून येतं. वामन पंडितांनी 2 प्रयोजनं सांगितली, प्रीती आणि कीर्ती. प्रीती म्हणजे प्रेम, प्रेमाचा संबंध आनंदाचा. लेखक का लिहितो तर तो आनंद मिळवण्यासाठी, प्रेम मिळवण्यासाठी, त्याला आनंद होतो म्हणून लिहितो. वाचक का वाचतो तर त्याला आनंद होतो म्हणून वाचतो. आणि कीर्ती या शब्दाचा अर्थ आहे प्रसिद्धी, प्रसिद्धीसाठी. म्हणजे भामहानं ही 4 पुरुषार्थ सांगितले साहित्याचे प्रयोजन सांगत असताना. त्यानंतर वामनाने हे 2 प्रयोजन सांगितली. रुद्रटानेही अशाच प्रकारचे 4 पुरुषार्थ हे साहित्याचं प्रयोजन आहे असं सांगितलं. साधारणतः या मम्मटा भरतापासून ही जी प्रयोजनांची चर्चा सुरू होते. अगदी भरताचा काळ जर आपण पाहिला तर इसवी सन पूर्वी 200 वर्ष किंवा इसवी सन नंतर 200 असा साधारणतः 200 ते 400 वर्षाच्या कालखंडामध्ये भरत नावाचा पंडित होऊन गेला असावा. भरत हा एक व्यक्ती आहे का भरत नावाचं पीठ आहे याबद्दल वाद आहे. असो, भरतापासून ही सुरू झालेली प्रयोजनांची चर्चा अगदी अलीकडच्या काळापर्यंत, आधुनिक काळापर्यंत ही ती चालू आहे. अभिनव गुप्तापर्यंत यामध्ये साधारणतः 11व्या शतकामध्ये मम्मट नावाचा एक मोठा अभ्यासक होऊन गेला.
त्यांनी काव्यप्रकाश नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। या ग्रंथामध्ये सविस्तर अशी चर्चा त्यांनी या मग स्वरूपाची असेल, प्रयोजनांची असेल, किंवा एकूणच काव्यशास्त्राच्या अभ्यासासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी त्यांनी त्या काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये नमूद केल्याचं दिसून येतात। मम्मटाची या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये एक त्या ग्रंथात कारिकाच तयार झालेली आहे। कारिका म्हणत असताना मम्मटाने जो प्रयोजन विचार या ठिकाणी मांडलेला आहे तो प्राचीन भारतीय साहित्यशास्त्राच्या मध्ये अत्यंत महत्त्वाचा असा प्रयोजन विचार म्हणून या मम्मटाच्या साहित्य प्रयोजनाकडे पाहिलं जातं। मित्रहो, मम्मटाने सांगितलेली कारिका काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदे शिवेत रक्षतये सद्य पर निवृत्तये कांता संमित तय उपदेश युजे, अशा प्रकारची मम्मटाची ही कारिका आहे। आणि या कारिकेमध्ये मम्मटानं एकूण साहित्याचे 6 प्रयोजन सांगितलेले आहे। या 6 प्रयोजनांचा विचार प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानल्याचे दिसून येते। मग कोणती 6 प्रयोजन आहेत त्याचा क्रमशः आपल्याला विचार करावायचा आहे। या कारिकेमध्ये काव्यम यशसे म्हणजे यश, दुसरे अर्थकृते म्हणजे अर्थ पैसा, तिसरं आहे व्यवहार ज्ञान व्यवहार विदे, चौथं आहे सद्यपरा निवृत्ती म्हणजे तत्काळ मिळणारा आनंद, काव्यामध्ये तत्काळ आनंद मिळतो। अशुभ निवारणाचा आहे एक प्रयोजन आहे, आणि उपदेशाचं कांती समान केलेल्या उपदेशाचं एक प्रयोजन म्हणून त्या ठिकाणी येते। असे एकूण 6 प्रयोजन आपल्याला या कारिकेमध्ये पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये पहिलं प्रयोजन आहे यश, काव्यम यशसे। यश या शब्दाचा अर्थ आहे कीर्ती, प्रसिद्धी। लेखक का लिहितो असा जेव्हा आपण विचार करू लागतो तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की लेखकाच्या पुढे काहीतरी प्रयोजन आहे, आणि ते प्रयोजन आहे यश मिळवायचे, त्याला प्रसिद्धी मिळवायची, त्याला कीर्ती मिळवायची, त्यासाठी तो लिहितो। असं प्रयोजन मम्मटानं सांगितलेलं आहे। आपण पाहतो की या कोण्याही समाजामध्ये लेखक कवी तसे विरळ असतात। सगळीच माणसं लेखक असत नाही, सगळीच शिकलेले काही पंडितच होत नाही। एखादी साहित्यकृती निर्माण केल्याच्या नंतर मी लेखक आहे, मी कवी आहे, 4 चौघामध्ये माझा नावलौकिक झाला पाहिजे यासाठी मी लिहितो। मला कवी म्हणून समाजात ओळखलं पाहिजे, मला कवी म्हणून या 4 चौघामध्ये मला मान मिळाला पाहिजे, मला सन्मान मिळाला पाहिजे, म्हणजे कीर्ती मिळाली पाहिजे, यासाठी मी लिहितो। मित्रहो, आपल्याला माहिती आहे खूप वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा लेखक कवी लिहितात, अगदी प्रायमरी स्तरावर आपल्याला असं वाटतं की मी कवी आहे, माझ्या कविता कोणीतरी ऐकाव्यात, मला लोकांनी कवी म्हणावं, मला लोकांनी लेखक म्हणावं, अशा प्रकारची एक सामान्य भावना लेखकाच्या मनामध्ये असणं, कवीच्या मनामध्ये असणं काही वावगं नाही। परंतु यासाठीच सगळे लिहितात असं म्हणणं मात्र लेखकावर अन्याय केल्यासारखं होईल। आपल्याला माहिती आहे की खूप वेळेला या लेखनामुळे कीर्ती मिळण्यापेक्षा अपकीर्ती जास्त होते। सलेमान रजदी नावाच्या एका लेखकानं सॅटॅनिक व्हर्सेस नावाचा एक ग्रंथ लिहिला।
आणि हा ग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर इस्लाम धर्माच्या खोमेनीने फतवा असा काढला की सलेमान रश्दी जिथं भेटतील तिथं त्यांना मारून टाकलं पाहिजे आणि जो त्याला मारेल त्याला जन्नत मिळेल असा फतवा काढला. सॅटॅनिक व्हर्सेस लेखन आणि प्रसिद्धीच्या नंतर आतापर्यंत हा लेखक अंडरग्राऊंड आहे, लपून राहतो. या देशात त्या देशात कधी आश्रयाला राहतो, वेगवेगळ्या ठिकाणी आश्रय घेऊन भूमिगत जगतो. दुसरं उदाहरण, तस्लिमा नसरीन नावाच्या एका लेखिकेनं लज्जा नावाची कादंबरी लिहिली आणि ही लेखिका सुद्धा तुमच्या माहितीसाठी ही कादंबरी प्रसिद्ध झाल्याच्या नंतर अंडरग्राऊंड पद्धतीने जगते. तिच्यावर सुद्धा मरण्याचा फतवा काढला, जीवे मारण्याचा फतवा काढण्यात. घासीराम कोतवाल लिहिल्याच्या नंतर तेंडुलकरांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला. जर यश मिळवण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी जर लेखन करतो असं जर म्हणत असेल तर खूप वेळेला त्याच्या विरुद्ध सुद्धा घडत असतं. म्हणून लेखक वेगळ्या कोणत्या तरी इतर ऊर्जेनं लिहितो. संत तुकाराम महाराज असतील, प्राचीन काळामध्ये भ्रातृहरी असतील, भवभूती असतील, यासारखी मंडळी या संदर्भात म्हणजे यश मिळवण्याच्या दृष्टीने लिहित असतील असं आपल्याला म्हणता येत नाही. तुम्हाला माहिती आहे, केशवसुतांच्या ज्या कविता आहेत त्यांच्या मरणोपरांत लोकांना कळाल्या प्रसिद्धी झाली. प्रसिद्धीसाठी थोडंच लिहिलं. कोणताही कलावंत हा प्रसिद्धीसाठी ती कलाकृती निर्माण करत नाही. वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेण्या तुम्ही पाहिल्या असतील. ह्या लेण्या कोणी कोरल्या, कोणी निर्माण केल्या हे शोधून काढावं लागलं, शोध घ्यावा लागला इतिहास, तेव्हा ते कळलं. कुठे त्यांनी नाव नाही लिहून ठेवलं. प्रसिद्धीसाठी हे कलावंत जर कलाकृती निर्माण करत असेल तर तो स्वतः कुठेतरी आपलं नाव लिहून ठेवलं असतं, असं दिसत नाही. म्हणून हे प्रयोजन मान्य करता येत नाही. आता हे प्रयोजन लेखकाचं की वाचकाचं असा जेव्हा विचार येतो तेव्हा सरळ सरळ हे लेखकनिष्ठ प्रयोजन आहे. कीर्ती किंवा अपकीर्ती मिळालीच तर ती लेखकाला मिळेल, कवीला मिळेल, वाचकांना काही मिळण्याचं कारण नाही. म्हणून हे लेखकनिष्ठ प्रयोजन आहे. दुसरं प्रयोजन मम्मटाच्या कारिकेमध्ये येतं अर्थपूर्ते, म्हणजे द्रव्यलाभ, धनलाभ, पैसा. कवी का लिहितो तर पैसे मिळवण्यासाठी लिहितो, धनलाभासाठी लिहितो. मग साहित्य लेखनानं पैसा मिळतो का, धनलाभ होतो का, त्याचा आर्थिक व्यवहार या सगळ्या लेखनावर चालतो का, याचा जेव्हा विचार करतो तेव्हा मम्मटानं हे प्रयोजन का आणलं याचा विचार जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा मम्मटाच्या काळापासून ते आज तागायत म्हणजे अगदी भारतांब्यांच्या काळापर्यंत, कवी यशवंतांच्या काळापर्यंत आपल्या देशामध्ये प्राचीन काळी सुरुवातीपासून कलावंतांना राजाश्रय देऊन कला निर्माण करून घेतली जात असे. मग कवी असेल, शिल्पकार असेल, चित्रकार असेल, या सगळ्यांना राजाश्रय द्यायचा, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांनी पाहायचा आणि या सगळ्या कवी लेखकांनी लेखन करत राहायचं. अशा प्रकारची प्रथा या देशामध्ये होती. कवी बाण असेल, कवी हाल असेल.
नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कवी फिरदोशी आहेत, कवी कलश आहेत, कवी भूषण आहे. आणि नंतरच्या काळामध्ये आणि तत्पूर्वी सुद्धा वामन पंडितासारखा कवी सुद्धा, आणि आधुनिक काळामध्ये भारत तांब्यांसारखा कवी, कवी यशवंतासारखा कवी, हे राजाश्रयानं मोठे झालेले कवी आहेत. राजानं एखादा विषय सांगायचा किंवा यांनी एखादं काव्य करायचं आणि राजापुढे प्रस्तुत करायचं आणि राजानं त्या संदर्भामध्ये बक्षीस देऊन त्याचा सन्मान करायचा अशी प्रथा आपल्या देशामध्ये होती. म्हणून मम्मटासारखा कवी आपल्या प्रयोजन विचारामध्ये कवी का लिहितो असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो धनलाभासाठी लिहितो, पैशासाठी लिहितो, असा विचार त्यांनी मांडलेला आहे. मित्रो, हे प्रयोजन आजच्या साहित्याला लागू होतं का? काही प्रमाणामध्ये महाराष्ट्र साहित्य सांस्कृतिक मंडळानं लेखकाच्या पहिल्या लेखन कृतीला काही अनुदानं आणि बक्षीस जाहीर केलेले आहेत. सामान्य स्वरूपाचा, अगदी जुजबी स्वरूपाचं अनुदान शासन देत. परंतु त्या लेखनकर्त्याचा किंवा त्या लेखकाचा उदरनिर्वाह यावर होते असं म्हणणं मात्र हे चुकीचं ठरेल. नाशिक फडक्याने एका वर्तपत्राला कथा पाठवली आणि 75 पैशाचे पोस्टाचे तिकीट त्यांना पाठवले. अलीकडच्या काळामध्ये जेवढी लेखक मंडळी किंवा कवी मंडळी जी आहे, ही सगळी कवी मंडळी आपापला कोणता तरी व्यवसाय सांभाळून आपला उदरनिर्वाह करत असतात. या पुस्तकांवर किंवा लेखन कृतींच्या वर त्यांचं पोट भरत नाही किंवा कुटुंब चालत नाही. खूप वेळेला खिशातले पैसे घालून आपली कलाकृती समाजापुढं, रसिकांच्या पुढं आणावी लागते. कोणताही कवी घ्या, कोणताही लेखक घ्या, त्याचा एक कोणता तरी व्यवसाय आहे आणि लेखन जो करतो तो त्याचा छंद म्हणून तो करतो, स्वतःच्या खर्चाने करतो, त्यामधून त्याला पैसा मिळतो यासाठी तो करत नाही. प्राचीन काळामध्ये सुद्धा भाऊभूती असतील, भ्रातृ असतील, या मंडळीने पैसा मिळवण्यासाठी हे सगळं केलं, हे साहित्य निर्माण केलं. मधल्या काळामध्ये ज्ञानेश्वर असतील, संत कवींच्या मध्ये तुकाराम महाराज असतील, संत कबीर असतील, संत एकनाथ असतील, यांनी पैसा मिळवण्यासाठी हे साहित्य निर्माण केलं असं म्हणणं त्यांच्या साहित्यावर अन्याय करण्यासारखं होतं. त्यांना काही पैसा मिळाला नाही त्याच्यामध्ये. म्हणून हा कुण्यातरी इतर ऊर्जेनं साहित्य लिहितो, स्वतःला तो व्यक्त करतो. स्वतःला तो व्यक्त करतो. अंतरीचे धावे स्वभावी बाहेरी असतो. तरातला आहे ते स्वभावतः बाहेर येतं, कळत पण नाही. अशी प्रेरणा घेऊन ही लेखन करणारी मंडळी पैशामुळे लिहित नाही आणि पैशासाठी लिहित असते तर अत्यंत सुमार दर्जाचं साहित्य पुढं आलं असतं. या मंडळींनी व्यवस्थित लिहिलं नसतं. प्रसिद्धीच्या आणि पैशाच्या मागे लागलेला लेखक सुमार दर्जाची साहित्यकृती निर्माण करतो. याचे अनेक उदाहरणं आपल्याला मराठी साहित्यामध्ये दिसून येतात. म्हणून अर्थप्राप्तीसाठी लेखक लिहितो हे प्रयोजन सुद्धा या ठिकाणी आपल्याला मान्य करता येत नाही. गुणाढ्याच्या काव्याची कदर झाली नाही म्हणून
गुन्ह्यानं आपलं काव्य, आपलं वाङ्मय जाळून टाकलं. अलीकडे नरेंद्र पंडितांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि राजानं दरबारात बोलावलं. राजाच्या दरबारामध्ये या काव्याचं वाचन झालं आणि राजा त्यांना म्हणाला की तुम्ही एक काम करा, हे काव्य माझ्या नावावर तुम्ही द्या, ते काव्य मला देऊन टाका, मी तुम्हाला प्रत्येक ओवीला 1 मोहर सोन्याची देतो. कवी नरेंद्र पंडितांनी राजाला दिलेलं उत्तर फार महत्वाचं. नाना राज्य हो येणे माझ्या कविकुळा बोलू लागेल. नाही राजे, मी तुम्हाला हे देणार नाही, माझ्या कविकुळाला नाव लागेल, माझ्या कविकुळाला बट्टा लागेल, मी हे काव्य तुम्हाला देऊ शकत नाही, असं म्हणून नरेंद्र पंडित दरबार सोडतात. काव्यलेखन करणारा हा प्रतिभावंत कवी जर पैशासाठी लिहितो असं जर कोणी म्हणत असेल तर एवढ्या मोहरा म्हणजे उपलब्ध असलेला 900 ओवेचा ग्रंथ 900 मोहरा त्यांना मिळाल्या. म्हणजे अभ्यासकांच्या मते तर हा ग्रंथ आणखी मोठा असला पाहिजे, कारण राजानं आपल्याला हा ग्रंथ मागितलेला आहे आणि राजा हा ग्रंथ आपला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नरेंद्र पंडितांनी पूर्ण हा ग्रंथ अहोरात्र जागरण करून लिहून नकलून काढला आणि दुसऱ्या दिवशी शिपाई येतात आणि तो ग्रंथ घेऊन जातात. म्हणजे एका रात्री जेवढ्या ओव्या नकलून काढता येईल तेवढ्या काढल्या, तेवढाच ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणून अर्थप्राप्तीसाठी कोणताही कवी किंवा लेखक लिहित नाही, म्हणून हेही प्रयोजन फारसं या ठिकाणी मान्य करता येत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की मग हे लेखकाचं प्रयोजन का वाचकाचं प्रयोजन? साहजिकच लेखन केल्याच्या नंतर पैसा मिळालाच तर तो लेखकाला मिळेल, कवीला मिळेल, वाचकाला काही मिळण्याचं कारण नाही. म्हणून हेही प्रयोजन लेखकनिष्ठ प्रयोजन आहे, लेखकाचं प्रयोजन आहे, हे वाचकाचं प्रयोजन नाही. मम्मटाच्या कारिकेमध्ये तिसरं जे प्रयोजन सांगितलेलं आहे ते प्रयोजन आहे अशुभ निवारण. अशुभ निवारण, अशुभाचा नाश होणे, अशुभाचा नाश करणे. आता एखादी साहित्य कृती लिहिल्यानंतर अशुभाचा नाश होतो अशा प्रकारची धारणा त्या काळामध्ये समाजाच्या मनामध्ये, लेखकाच्या मनामध्ये, मम्मटानं सांगितलेलं प्रयोजन हे त्या त्या काळामधल्या समाजाच्या पार्श्वभूमीवर विचार करून ते लिहिलेलं प्रयोजन आहे. साहित्य लेखनानं अशुभाचा नाश होतो. आपण पाहतो आजही अनेक ग्रंथ उपासनेसाठी येतात. ईश्वराची उपासना केल्यानंतर आपल्या घरामध्ये असलेले अशुभ जे आहे त्याचं निवारण होतं. आपल्याकडे शनी महात्म्य, गुरुचरित्र, संतोषी माताचं वृत्त आहे, वैभव लक्ष्मीचं वृत्त आहे, महालक्ष्मीचं वृत्त आहे. अशी जी काही ग्रंथ निर्मिती केलेली आहे या ग्रंथांचं, सत्यनारायणाची कथा आहे, या ग्रंथांचं पठन आपल्या घरामध्ये जर केलं तर आपल्या घरामध्ये असलेला शनी, आपल्या घरामध्ये असलेलं वाईट एखादी गोष्ट निघून जाते, त्या अशुभाचं निवारण होते किंवा ती गोष्ट नाश पावते, अशी धारणा प्राचीन काळामध्ये समाजाच्या आणि एकूणच लेखकाच्याही मनामध्ये होती. म्हणून वेगवेगळ्या ग्रंथांची पारायणं लावली जातात. आपण बघतो
मग याचे उदाहरणं देत असताना मम्मटाने हा प्रयोजन विचार स्पष्ट करत असताना काही उदाहरणं दिलेली आहेत. मम्मटाने या पुष्ट्यात त्या त्या काळामधल्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याची उदाहरणं दिली. त्यामध्ये जगन्नाथ पंडित नावाचे एक पंडित, त्यांनी गंगालहरी नावाचा ग्रंथ लिहिला. याची एक आख्यायिका त्यांनी सांगितली. त्या आख्यायिकेमध्ये ते म्हणतात की एका यवन स्त्रीशी त्यांचा संबंध येतो आणि समाज त्यांना बहिष्कृत करतो. या शिक्षेपासून वाचण्यासाठी ते काशीला गंगेच्या वरच्या पायरीवर बसतात आणि त्या ग्रंथाची निर्मिती सुरू करतात. एक एक ओळ लिहित जातात. प्रत्येक ओळीला एक एक पायरी पाणी चढत येतं आणि गंगेचं पाणी त्यांच्या पायाला स्पर्श करतं. हा प्रसंग सगळे काशीमधले सगळे लोक बघतात. त्यांच्या लक्षात असं येतं की हा माणूस काही साधा सुद्धा नाही. साक्षात गंगा त्यांना पावन करून घेते, तर आपण त्यांना बहिष्कृत करणारे कोण? म्हणून त्यांना त्या बहिष्कारापासून त्यांना ते काव्य वाचवतं. म्हणून गंगालहरी सारखा ग्रंथ त्यांनी लिहिला. कवी बिल्हणाला अशाच प्रकारची राजाने सुळावर देण्याची शिक्षा दिली जाते आणि ते ग्रंथ लिहितात आणि पुढे त्यांची शिक्षा कमी होते. कृष्णदयार्णवांनी हरिवरदा नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यांचा कुष्ठरोग बरा झाला. अशाही प्रकारची एक आख्यायिका येते. या सगळ्या गोष्टी प्राचीन काळामध्ये आपण मम्मटानं सांगितलेल्या या प्रयोजनाच्या पुष्ट्यार्थ आपण पाहतो. परंतु ह्या आधुनिक काळामध्ये, आजच्या काळामध्ये ह्या मान्य होत नाही. आता हे प्रयोजन आपण तपासायला लागलो तर आजच्या या विज्ञानाच्या काळामध्ये हे प्रयोजन मान्य होत नाही. आपल्याला पटत नाही, बुद्धीला पटत नाही. म्हणजे विज्ञान युगामध्ये हे प्रयोजन मान्य होत नाही. अलीकडच्या आधुनिक साहित्याला हे प्रयोजन लागू होत नाही, लागू पडत नाही. कारण कोणत्याही नामांकित कथेची, नामांकित कादंबरीची पारायण कोणी लावत नाही. शिवाजी सावंतांच्या मृत्युंजयचं पारायण कोणी करत नाही. रणजित स्वामींच्या स्वामी कादंबरीचं कोणी पारायण करत नाही. आनंद यादवांच्या कोणत्याही कादंबरीचं कोणी पारायण करत नाही. राम बोराडेंच्या कोणत्याही कादंबरीचं कोणी पारायण करत नाही. ज्या ज्या म्हणून प्रसिद्ध अशा कलाकृती आहेत, ह्या कलाकृती अशुभासाठी लिहिलेल्या, अशुभ निवारणासाठी लिहिलेल्या नाहीत. पहिला प्रश्न तर असा पडतो की त्याला साहित्य म्हणायचं का? म्हणजे वेगवेगळ्या वृत्तासाठी निर्माण केलेलं साहित्य, निर्माण केलेल्या पोथ्या ह्या मुळात साहित्य आहेत का? हाच मुळामध्ये प्रश्न निर्माण होतो. म्हणून हेही प्रयोजन आधुनिक काळामध्ये मान्य होत नाही. दुसरा प्रश्न आहे की मग हे प्रयोजन कुणाच? हे प्रयोजन वाचकांचं आणि लेखकांचं दोघांचंही संभवू शकते. संभवलेच तर म्हणजे गंगालहरी असेल, सूर्यशतक असेल, हरिवरदा असेल, कृष्णदयार्णवांनी लिहिलेलं हे सगळे ग्रंथ पाहिले तर झालाच फायदा तर लेखकांना होईल. म्हणून ते लेखकनिष्ठ प्रयोजन. झालाच फायदा तर वाचकांनाही होईल. सत्यनारायणाची पोथी किंवा
शनी महात्म्य, गुरुचरित्र यासारखे ग्रंथ वाचल्याच्या नंतर झालाच फायदा वाचकांना होईल. म्हणजे हे वाचकनिष्ठ प्रयोजन आणि लेखकनिष्ठ प्रयोजन याच्याही पुढे जाऊन असा आपण विचार केला की एखाद्या ग्रंथलेखकानं कोणाचा कुष्ठ बरा होणं, कोणा चुळावर जाण्याची कोणाची शिक्षा माफ होणं किंवा कोणाला समाजातून बहिष्कृत केलेला आहे त्याला पुन्हा समाजात घेणं हे प्रयोजन नाही. झालाच तर हा परिणाम. थोडाफार काही बदल झालाच योगायोगानंतर. सत्यनारायणाची पोथी घरात घातल्याच्या नंतर घरात जर योगायोगानं सुख आलंच तर परिणाम आहे तो, त्यासाठी ती केलेलं नाही, त्याच्यामुळे ते झालेलं नाही. म्हणून हे आधुनिक काळामध्ये आपल्याला हे प्रयोजन मान्य करता येत नाही. प्राचीन भारतीय साहित्यशास्त्र अभ्यासक मम्मटाने सांगितलेल्या प्रयोजनांमध्ये व्यवहार विदे नावाचे एक प्रयोजन आहे. त्याला व्यवहार ज्ञान असं आपण म्हणतो. लेखक का लिहितो किंवा वाचक का वाचतो या संदर्भामध्ये बोलत असताना लेखकाला व्यवहार ज्ञान मिळतं म्हणून लेखक लिहितो, अशा प्रकारचा हे विचार मम्मटाने त्यांच्या या प्रयोजनामध्ये सांगितल्याचं दिसतं. पूर्वीच्या काळी राजदरबारामध्ये जे कवी असत ते त्या ठिकाणी राजदरबार कशा पद्धतीचा चालतो, कशा पद्धतीनं त्या राजदरबारातलं कार्य चालतं त्याविषयी ते ग्रंथलेखन करत असत. म्हणून राजाच्या दरबारामध्ये चालणारा हा जो सगळा व्यवहार आहे हा व्यवहार लेखनाचं काम तो कवी करतो असे मम्मट या ठिकाणी म्हणत असताना दिसतात. याचा विचार आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने करू. लेखक कवी जेव्हा एखाद्या विषयाची मांडणी करतो तेव्हा त्या विषयाच्या संदर्भातली किंवा त्या विषयाच्या अनुषंगाने येणारी सगळी माहिती ही लेखकाला आधीच असते. त्यामुळे लेखकाला या ठिकाणी काही त्यामधून नवीन व्यवहार ज्ञान मिळण्याचं काही कारण नाही. म्हणून हे प्रयोजन रसिकाचं प्रयोजन होऊ शकते, लेखकाचं प्रयोजन होऊ शकत नाही. लेखकाचं प्रयोजन होऊ शकत नाही कारण लेखकाला हे सर्व ज्ञान आधीच ज्ञात आहे. वाचकाच्या बाबतीमध्ये जर अशा प्रकारचे ग्रंथ ज्यामध्ये राजदरबाराची माहिती आहे, राज्य व्यवहाराची माहिती आहे किंवा या स्वरूपाची जी काही ग्रंथ संपदा आहे ते वाचल्यानंतर हे झालंच ज्ञान तर रसिकाला होऊ शकते, वाचकाला होऊ शकते. राजदरबार कशा पद्धतीनं चालतो, तिथले व्यवहार कसे चालतात, तिथली न्याय व्यवस्था, तिथली अर्थव्यवस्था कशी आहे याविषयीच्या माहीत नसलेल्या गोष्टी वाचकाला होऊ शकतात. याबरोबरच अशा प्रकारची ग्रंथसंपदा वाचत असताना किंवा प्राचीन ग्रंथ असो किंवा आधुनिक ग्रंथ असो हे वाचत असताना न अनुभवलेले अनुभव सुद्धा वाचकाला येऊ शकतात. न पाहिलेल्या गोष्टी वाचकाला कळू शकतात. रामायण महाभारतासारख्या काव्यामध्ये जे काही प्रसंग आलेले आहेत, ज्या काही घटना आलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी वाचल्याच्या नंतर मग मानवी व्यवहार कसा आहे, भावाभावातलं नातं कसं असलं पाहिजे
भाऊ भाऊजाईचं, दीर भाऊजाईचं नातं कसं असलं पाहिजे, किंवा महाभारतामध्ये भाऊबंदकी आणि यामधून निर्माण झालेली यादवी ही कशामुळे निर्माण होऊ शकते, मग याविषयीचा जो गुंता मग सामाजिक, धार्मिक आणि मानवी पातळीवरील मनाचा गुंता, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान वाचकाला होऊ शकतं. लेखकाला तर ते ज्ञान आधीच आहे. म्हणून हे झालंच तर प्रयोजन वाचकाचं होईल, लेखकाचं होण्याचं काही कारण नाही. एखादा ग्रंथ वाचल्यानंतर व्यवहाराचं ज्ञान किंवा इतर जे माहीत नसलेलं ज्ञान झालंच तर वाचकाला होईल, लेखकाला होण्याचं कारण नाही. म्हणून हे वाचकनिष्ठ प्रयोजन आहे. हा एक भाग आहे. परंतु आपण जर असा विचार केला की कोणताही वाचक हा आपल्याला ज्ञान मिळावं किंवा व्यवहाराचं ज्ञान कळावं म्हणून काही असे ग्रंथ घेऊन वाचत बसत नाही. दैनंदिन व्यवहारातलं ज्ञान त्याला जगताना मिळत जातं. रोजबरोज येणाऱ्या अनुभवावरून तो शिकत जातो. त्यासाठी साहित्य वाचायला कोणी घेत नसतं. पण एक गोष्ट लक्षात येते की काही मानवी व्यवहार कसे चालतात याविषयीचं ज्ञान त्याला होतं. आणि मग जीवनामध्ये, व्यवहारामध्ये जगत असताना तशा प्रकारचा काही एखादा तिढा निर्माण झाला तर त्याला त्यामधून सुटण्यासाठी काही वाचनातले अनुभव किंवा या ग्रंथातले अनुभव त्याला उपयोगी पडू शकतात आणि त्यामधून तो बाहेर पडू शकतो. परंतु यासाठी कोणी ग्रंथ वाचत नाही किंवा हे काही त्याचं प्रयोजन नाही. झालाच तर तो परिणाम. भावाभावांनी कसं राहिलं पाहिजे, आपलं नातं कसं असलं पाहिजे, राम, लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न यांच्याकडं किंवा यांची वर्णनं वाचून तो घरामध्ये त्याच्या स्वतःच्या भावांच्या सोबत त्या पद्धतीनं वागण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, याचा अर्थ असा आहे तो काही हेतू नाही. रामायण वाचणे यासाठी तो रामायण वाचत नाही, तर तो झाला तर तो त्याच्या वर्तनात काही बदल झाला असेल एखाद्या वाचनानं तर तो त्याचा परिणाम. म्हणून व्यवहार ज्ञान हे जीवन जगत असताना शिकतात. मम्मटाने आपल्या कारिकेमध्ये व्यवहार विदे यामध्ये व्यवहार ज्ञानासाठी लेखक लिहितो किंवा रसिक वाचतो असं त्यांचं म्हणणं आहे. याचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे प्रयोजन असेलच तर थोडेसे वाचकनिष्ठ आहे, लेखकनिष्ठ असण्याचं काही कारण नाही. मम्मटाने या कारिकेमध्ये सांगितलेल्या 6 प्रयोजनांमध्ये आणखी 2 महत्वाचे प्रयोजन आहेत. त्याच्यामध्ये सद्यपरा निवृत्तये असा एक शब्द आलेला आहे. तत्काळ मिळणारा आनंद अशा प्रकारचं एक प्रयोजन मम्मटाच्या कारिकेमध्ये येतं. आता आपण एखादी साहित्यकृती, एखादी ललित साहित्यकृती आपण वाचायला घेतो. ही ललित साहित्यकृती वाचत असताना सोबतच त्या वेगवेगळ्या अनुभवांची अनुभूती आपण घेतो, आस्वाद आपण घेतो, तेव्हा त्याचा आनंद, तत्काळ आनंद मिळतो. हा आनंद निर्भेळ स्वरूपाचा असतो. हे प्रयोजन प्राचीन साहित्य अभ्यासक, आधुनिक साहित्य अभ्यासक, पौर्वात्य अभ्यासक, पाश्चिमात्य अभ्यासक या सर्वांना मान्य आहे. साहित्य लेखनानं
लेखकालाही आनंद होतो आणि वाचकालाही आनंद होतो. हे प्रयोजन रसिकाचंही प्रयोजन आहे आणि वाचकाचंही लेखकाचंही प्रयोजन आहे. एखाद्या कलाकृतीची निर्मिती केल्यानंतर किंवा निर्मिती करते वेळी तो कलावंत त्या निर्मितीचा आनंद घेतो. कोणताही कलावंत किंवा कोणताही लेखक एखादी साहित्यकृती निर्माण करतो तेव्हा त्याला निर्मितीचा आनंद असतो की मी हे निर्माण केलेलं आहे. यापूर्वी हे कोणी निर्माण नव्हतं केलं तर मी केलेलं आहे. हा निर्मितीचा आनंद तो घेतो आणि हा आनंद निर्भेळ स्वरूपाचा असतो. हा ग्रंथ लिहिल्यानंतर मला पैसा मिळणार आहे, मला प्रसिद्धी मिळणार आहे, मला व्यवहार ज्ञान मिळणार आहे, माझं काहीतरी अशुभ निवारण होणार आहे, याचा तो आनंद नसतो. तर मी हे निर्माण केलेलं आहे हे हा निर्मितीचा आनंद लेखक घेतो. याला ब्रह्मानंद सहोदर स्वरूपाचा आनंद असं म्हटलेलं आहे. हा ब्रह्मानंदासारखा आनंद फक्त कलाकृतीच्या दर्शनामधून कलाकृतीच्या आस्वादातून मिळतो, कलाकृतीच्या निर्मितीतून मिळतो. म्हणून हा निर्मितीचा आनंद आहे. तुम्हाला माहिती आहे की एखादं सुंदर असं गीत आपण ऐकलं की मनाला एक प्रसन्न अवस्था येते, एक विशिष्ट प्रकारची अवस्था निर्माण होते. ती आस्वादाची अवस्था आहे. शोकगीत जरी असलं तरीही मनाला आनंद देणार आहे. प्रेमगीत असलं तरी मनाला आनंद देणार आहे. साहित्यामधून मिळणारा जो काही अनुभव आहे तो आनंदच देणारा असतो. हे प्राचीन अर्वाचीन पाश्चिमात्य पौर्वात्य या सगळ्यांनाच मान्य आहे. म्हणून साहित्य देतं ते केवळ निर्भेळ स्वरूपाचा आनंद देतं आणि ते तत्काल देतं, ताबडतोब देतं. वाट बघत बसावी लागत नाही. गीत ऐकल्याबरोबर आनंद होतो, एखादी साहित्यकृती वाचल्याबरोबर आनंद होतो. गटे नावाचा एक अभ्यास आहे, आपल्या देशामध्ये येतो आणि कालिदासाचं मेघदूत वाचतो. वाचल्याबरोबर त्याला एवढा आनंद होतो की यासारखी साहित्यकृती माझ्या आयुष्यात आधी कधी वाचली नाही किंवा पाहायला मिळाली नाही. म्हणून रस्त्यावर तो ग्रंथ घेऊन नाचत येतो. तत्काल मिळणारा हा आनंद केवळ साहित्यकृतीच देते. हा निर्भेळ कुठलाही स्वार्थ नसलेला हा आनंद, म्हणून त्याला तत्काल मिळणारा आनंद, सद्य परा निवृत्तये असा शब्द मम्मटानं वापरला. म्हणजे ज्या परिस्थितीत तो असतो त्याच्यातून तो बाहेर पडतो, त्या साहित्यकृतीमध्ये इन्व्हॉल्व होतो, साहित्यकृतीच्या अनुभवाचा आस्वाद घेतो, म्हणजे तत्काल मिळणारा आनंद आहे. म्हणून मम्मटाच्या कारिकेमध्ये हे अत्यंत महत्वाचं प्रयोजन त्यांनी सांगितलेलं आहे. इतर जी 5 प्रयोजनं आहेत ही प्रयोजने येतील आणि जातील. काळ बदलला की ती बदलतीलही, परंतु साहित्यामधून किंवा कलाकृतीमधून लेखकाला म्हणजे निर्मात्याला आणि रसिकाला दोघांनाही आनंदच मिळतो. हे मात्र सत्य आहे. हे प्रयोजन दोघांनाही मान्य आहे. सर्वकालिक रसिक आणि लेखकांना ते मान्य आहे.
मम्मटाने आणखी एक महत्वाचं प्रयोजन सांगितलेलं आहे त्या कारिकेमधलं शेवटचं प्रयोजन. कांता संमित तयो उपदेश युजे. कांती समान केलेला उपदेश साहित्य करतो. कांता म्हणजे पत्नी, भार्या. साहित्यातला उपदेश हा कसा असतो तर तो पत्नीने केलेल्या उपदेशासारखा असतो मम्मटाला म्हणायचं. आपल्याकडे उपदेशाचे 2-3 प्रकार प्राचीनांनी सांगितले. एक आहे प्रभुसंमित. प्रभुसंमित म्हणजे ईश्वराने केलेला उपदेश. ईश्वराने केलेला, गुरुने केलेला उपदेश हा आज्ञेच्या स्वरूपाचा असतो. आज्ञा केलेली असते. खूप वेळेला आज्ञार्थी येणारा जो उपदेश आहे हा उपदेश टाळण्याकडे माणसाचा कल असतो. साहित्याच्या क्षेत्रामध्ये, वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये असा उपदेश कोणता येतो तर तो आपल्याकडे असलेली श्रुती स्मृती सारखी जी ग्रंथसंपदा आहे यामधून येणारा हा उपदेश हा प्रभुसंमित आहे, गुरुसंमित आहे. दुसरा उपदेशाचा प्रकार त्याने सांगितला सुहृदय संमित, मित्रसंमित. मित्रानं केलेल्या उपदेशासारखा. खूप वेळेला एखादी गोष्ट चुकत असेल तर मित्र बोलतात आपल्याला, अरे हे करू नको, हे बरोबर नाही, करू असं वागू नको, हे तुला चांगलं नाही. अशा प्रकारचा वाङ्मयाच्या क्षेत्रातला उपदेश जो आहे तो इतिहास आणि पुराणांच्या मधून येतो. इतिहास घटना ठेवतो आपल्यामध्ये की असं केलं तर असं होतं किंवा असं होऊन गेलेलं आहे. पुराणांचं तसंच. मित्रसंमित उपदेश. आता हा उपदेश खूप यामध्ये काही रोचकताही नसते आणि जबरदस्ती. मानायचं असेल तर मान, ऐकायचं असेल तर ऐक, नाही तर नाही ऐक. तिसरा उपदेशाचा प्रकार सांगितला तो म्हणजे कांता संमित, भार्ये समान केलेला उपदेश. पत्नीने केलेला उपदेश. पत्नी डायरेक्ट काहीच बोलत नाही, इनडायरेक्ट बोलत नाही. एखादा दारुड्या नवरा असेल तर त्याला सांगून नीट समजून सांगायचं आणि त्याला वाटेवर आणायचं. तर तिला डायरेक्ट म्हणणार नाही तुला काय अक्कल नाही, तू काय नीट वागत नाहीस, हे काय चांगलं नसतं, हे पिऊ नको, असं ती म्हणणार नाही. ती अगदी अर्जवी भाषेमध्ये अगदी प्रेमानं ती म्हणेल, अहो आपण कोणत्या कुळातली माणसं आहोत, आपली खानदान काय आहे, तुमचे परदादा अमुक अमुक होते, तुमचे आजोबा असे होते, तुमचे वडील अशा पद्धतीचं वागायचे, आपण कोणते कुल भूषवितो, आपण कोणते कुल भूषविता. अशा प्रकारे ती अप्रत्यक्षरित्या बोलते. तिला तेच म्हणायचं असतं की तुझे दादा परदादा सगळी खानदान चांगली वागत होती, तू काय मूर्खासारखा वागतोस असं म्हणायचं असतं. पण ती डायरेक्ट म्हणत नाही, इनडायरेक्ट केलेला उपदेश. आपण कोणते कुल भूषविता आणि तुम्ही कसे वागता. अर्जवी भाषेमध्ये नवऱ्याला समजून सांगून वाटेवर आणणे असा एक उपदेशाचा प्रकार आहे. एवढ्यावर नाही ऐकलं तर अश्रुपात नावाची गोष्ट आहे. मग गोडीने बोलून, रडून पडून, अश्रूचं शस्त्र वापरून आपला विचार किंवा आपलं म्हणणं नवऱ्याच्या गळी उतरविणे कांता संमित उपदेश.
ह्याला विश्वनाथ शर्करा व गुंठित स्वरूपाचा उपदेश, शीत शर्करा योग. शर्करा व गुंठित याचा अर्थ आहे की एखादं कडू औषध, आपण पाहतो की काही शुगर कोटेड गोळ्या असतात, म्हणजे अगदी पतलंसं आवरण साखरेचं असतं त्या टॅबलेटला. तोंडात टाकल्याबरोबर ते गोड लागतं, तोंडामध्ये थोडा वेळ राहिले ते कडू होतं, परंतु तोंडात जोपर्यंत आहे तोपर्यंत ते गोड लागतं आणि खाली गोळी पोटामध्ये उतरते आणि नंतर ते कडू होते. शुगर कोटेड मध्ये सगळं कडू, वर मात्र साखरेचा कोट आहे. शर्करा गुंठित असा उपदेश जर कोण करत असेल तर ते पत्नी करते. मग आता वाङ्मयाच्या क्षेत्रात जर आपण विचार करायला लागलो तर आपल्याकडं असलेलं साहित्य हे अशा पद्धतीचा प्रत्यक्ष उपदेश न करता अप्रत्यक्षरित्या उपदेश करतं. एकच प्याला हे नाटक आपण पाहतो, वाचतो, आणि यामध्ये आलेलं सगळं वर्णन किंवा आलेला सगळा आशय एक अत्यंत विद्वान असलेला वकील सुधाकर कोर्टामध्ये अपमान होतो आणि तळीरामच्या सोबत दारूच्या नादी लागतो आणि मग सुधाकरच्या या अशा वागण्यामुळे एकच घेतलेला हा एकच प्याला तो दारुड्या होतो पुढे आणि सिंधूच्या आणि सुधाकरच्या संसाराची धूळधाण होते. आणि ही सगळी नाट्यकृती शोकात्मक अशी नाट्यकृती, सगळं घर उद्ध्वस्त होते, सगळे मरून जातात. सुधाकर आणि सिंधूचं उद्ध्वस्त झालेलं संसाराचं चित्र या नाटकात पाहिल्याच्या नंतर दारू किती वाईट आहे, अशा प्रकारची दारू तुम्ही घेऊ नका म्हणजे तुमचाही संसार असा होऊ शकतो, अशा प्रकारचा विचार त्यामधून अप्रत्यक्षरित्या प्रबोधन होतं. अप्रत्यक्षरित्या हा केलेला उपदेश आहे. म्हणून कोणतीही साहित्य कृती ही अप्रत्यक्ष बोलत असते. त्यामुळे या साहित्य कृतीच्या वाचनामुळे, आस्वादामुळे मनातल्या मनामध्ये काहीतरी बदल घडवून आणण्याचं काम रसिक करत असतो. मग हे प्रयोजन वाचकाचं का लेखकाचं? लेखकाचं प्रयोजन असण्याचं काही कारण नाही, तो लिहितो आहे. हे वाचकनिष्ठ प्रयोजन की अशा प्रकारचे अनुभव घेतल्याच्या नंतर, वाचल्याच्या नंतर, अशा प्रकारच्या नाट्यकृती पाहिल्याच्या नंतर जो बदल घडून येतो तो रसिकांच्या, म्हणून रसिकगत प्रयोजन. थोडासा याचा वेगळ्या अंगाने विचार जर आपण करायला लागलो तर कोणताही कवी, कोणताही लेखक उपदेशासाठी साहित्य लिहित नाही. पूर्वीच्या काळी काही उपदेशात्मक साहित्य आलं, परंतु उपदेश म्हणून त्यांनी लिहिलेलं नव्हतं, सहज सुचलेलं त्यांनी लिहिलं आणि त्याचा उपयोग या समाजामध्ये प्रबोधनाच्यासाठी झाला. आणि कुणीही घरात एखादी अडचण निर्माण झाली, घरात एखादं संकट निर्माण झालं तर अशा साहित्यकृती पाहायला कोणी जात नाही किंवा वाचायला जात नाही. एकच त्याला नाटक काही दारूबंदीवरचं नाटक नाही, हे दारूबंदीवर लिहिलेलं नाटक नाही. या नाटकाच्या दर्शनानं, पाहण्यानं एखाद्या व्यक्तीच्या मध्ये जर बदल झालाच तर तो परिणाम.
चांगल्या कोणत्याही साहित्य कृती उपदेश ऐकण्यासाठी किंवा उपदेश पाहण्यासाठी किंवा उपदेशासाठी लिहिल्या आणि वाचल्या जात नाही, तर त्याचा आस्वाद घेण्यासाठी वाचला. म्हणून मम्मटानं सांगितलेलं हेही प्रयोजन फारसं पटण्यासारखं नाही. आपण पाहिलं की मम्मट असेल, वामन पंडित असतील, रुद्रट असेल, कवी वामन असतील, यासारख्या अभ्यासकांनी प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रामध्ये प्रयोजनाचा विचार मांडला, सखोल असा प्रयोजनाचा विचार मांडला. यांनी प्रयोजन मांडत असताना जाणीवपूर्वक साहित्याचे किंवा लेखनाचे प्रयोजन आपण पाहूयात अशा पद्धतीनं तो अभ्यास केला. आपण अभ्यासक्रमाला ठेवलेले हे जे साहित्याचे प्रयोजन आहेत त्यामध्ये महत्वाचे प्रयोजन कोणाचे, म्हणून मम्मटाचं प्रयोजन आपण पाहतो. मम्मटानं सांगितलेली ही साहित्याची प्रयोजनं जी आहेत, ही प्रयोजनं प्राचीनांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजनं म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. त्यामध्ये मम्मटाची सगळ्यात जास्त मम्मटाची प्रयोजनं, त्यांचा विचार प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रामध्ये होतो. या ठिकाणी आधुनिक आणि प्राचीन अशा दोन शब्दामध्ये जे आपण हे ज्ञान किंवा हे प्रयोजन पाहणार होतो, त्यामध्ये पौर्वात्य अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने किंवा काव्याची प्रयोजने, प्राचीनांनी सांगितलेली काव्याची प्रयोजने आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. या ठिकाणी आपण थांबणार आहोत आणि आधुनिकांनी सांगितलेली जी साहित्याची प्रयोजने आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तुर्तास या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.